नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत जी-एम-सी भरती सोलापूरसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पोर्टंट क्वेश्चन्स. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे इम्पोर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर केलेले आहेत आणि जोपर्यंत अजून एक्झाम येत नाही तोपर्यंत आपण सर्व इम्पोर्टंट क्वेश्चन्स हे कव्हर करणार आहोत जनरल नॉलेजचे. त्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, ऑलिम्पिकची 33वी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे? कोठे सुरू झाली? जर तुम्हाला आन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पॅरिस. क्वेश्चन नंबर 2, भारताने गुजरातमधील लोथर येथे नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स NMHC विकसित करण्यासाठी कोणत्या देशाशी करार केला आहे? तर आपल्या दुसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, व्हिएतनाम. क्वेश्चन नंबर 3, इम्पोर्टिन 7 IP07 म्हणजे काय? इम्पोर्टिन 7 म्हणजे काय? तर आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे इम्पोर्टिन म्हणजेच प्रथिने यानी प्रोटीन. नुकतेच बातम्यांमध्ये दिसलेले हॅम्पी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर आपल्या चौथ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तुंगभद्रा नदी. सॉरी, इथे क्वेश्चन नंबर 35 झालेले आहे कारण 5 लिहायचं होतं बट ते मिस्टेक झाली. कोणत्या देशाने अलीकडेच 4थी इंटरकॉन्टिनेंटल कप पुरुषांची फुटबॉल स्पर्धा जिंकली? कोणत्या देशाने अलीकडेच 4थी इंटरकॉन्टिनेंटल कप पुरुषांची फुटबॉल स्पर्धा जिंकली? तर आपल्या पाचव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सिरिया याने. क्वेश्चन नंबर 6, नवीन प्रजातीच्या वॉटर वॉर्म्स पिस्युमेनेस पिस्युमेनेस सायंजेनेसिस या कीटकाचा शोध कोणत्या ईशान्य राज्यात लावला गेला? काय म्हणतोय क्वेश्चन? नवीन प्रजातींच्या वॉटर वॉर्म्स पिस्युमेनेस सायंजेनेसिस या कीटकाचा शोध कोणत्या ईशान्य राज्यात लावला गेला? तर आपल्या 6व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अरुणाचल प्रदेश. क्वेश्चन नंबर 7, PM ई ड्राईव्ह योजना जी अवजड उद्योग मंत्रालयाने सुरू केली आहे त्याचा उद्देश काय आहे? तर आपल्या 7व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इलेक्ट्रिक वाहन EV स्वीकारला प्रोत्साहन देणे. एवढा मोठा आहे काय? क्वेश्चन नंबर ए, सॉरी क्वेश्चन नंबर 7चा ऑप्शन नंबर ए आहे उत्तर. इलेक्ट्रिक वाहन EV स्वीकाराला प्रोत्साहन देणे आणि चार्जिंग पायाभूत सुविधा निर्माण करणे हा त्याचा उद्देश आहे. क्वेश्चन नंबर 8, बाळीपाड्यामी सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बाळीपाड्यामी सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर आपल्या 8व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कर्नाटक या राज्यात बाळीपाड्यामी हा सण साजरा केला जातो या राज्यात. ओके. क्वेश्चन नंबर 9, DRDOच्या अत्यंत थंड हवामानातील कार्यांसाठी डिझाईन केलेल्या कपड्यांच्या प्रणालीचे नाव काय आहे? तर क्वेश्चन नंबर 9चं योग्य उत्तर आहे हिमकावाच. क्वेश्चन नंबर 10, दूरसंचार विभागाने नागरिकांना सक्षम बनवण्यासाठी आणि फसवणूक संप्रेषणांवर उपाय करण्यासाठी कोणते ॲप्लिकेशन सुरू केले आहे? तर आपल्या 10व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संचार साथी हे ॲप्लिकेशन सुरू केले. तर फ्रेंड्स, आज आपण 10 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. लवकरात लवकर आपण खूप सारे जनरल नॉलेजचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ते कव्हर करणार आहोत. प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.